जय शिवराय. इन्फोमोटिव्ह चॅनलच्या राजकीय उलाढाल या शृंखलेतील एका नवीन धमाकेदार एपिसोडमध्ये मी लॉयर राजेश सावंत आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत करतोय. बुधवारी 18 डिसेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली. येत्या फेब्रुवारीला 20, 21, 22 रोजी 98व्या मराठी साहित्य संमेलनाचं दिल्ली येथील कटोरा स्टेडियमवरती भव्य प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. केंद्राने काही महिन्यांपूर्वीच मराठीला अभिजात राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या साहित्य संमेलनाला भेट द्यावी किंवा त्यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन व्हावं यासाठीच शरद पवार यांनी ही भेट घेतल्याचे सांगितलं जातं. मात्र एवढ्या छोट्या कारणासाठी त्यांनी भेट घेतली असल्याची शक्यताही खूप कमी आहे. ते एखादं निमंत्रण पंतप्रधानांना पाठवू शकले असते आणि फोनवरतीही या बाबतीमध्ये चर्चा केली असती. पंतप्रधानांचा होकार आल्याच्या नंतर सर्व साहित्य संमेलनाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या समवेत पंतप्रधानांना निमंत्रण देणं हे जरा जास्त योग्य वाटलं असतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची भेट नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना, या सगळ्या शक्यतांचा आपण आजच्या भागामध्ये विचार करणार आहोत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या नंतर महायुतीला एकतर्फी प्रचंड मोठं बहुमत मिळालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची कमान सांभाळलेली आहे. येत्या काही दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होईल. उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती, मात्र त्यांना ती अद्याप मिळालेली नाही. शरद पवार यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांचे दरवाजे कायमच उघडे असल्याचे या निमित्ताने आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आणि म्हणूनच सगळ्यात पहिली शक्यता ही की राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार जे आहेत, शरद पवारांचे सख्खे पुतणे, त्यांनी या निवडणुकीमध्ये शरद पवारांना मात दिलेली आहे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व तिथे टिकतंय की काय अशी एक शंका मनामध्ये उत्पन्न होते. शरद पवार यांचे 4 आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातं. मात्र अजित पवार यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर यायचं असेल तर सगळ्यांनी, हो अगदी विधान परिषदेमध्ये जेवढे आमदार आहेत त्यांच्या सकट सगळ्यांनी माझ्या पक्षामध्ये या असं निक्षून सांगितलेलं आहे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे महायुतीकडे आज प्रचंड मोठं बहुमत आहे. त्यांना त्यांच्या आमदारांची विशेष गरज नाही आणि जर मग पक्षफुटी होणार असेल तर शरद पवारांचा पक्ष हा संपूर्णपणे आपल्या ताब्यात यावा अशी अजित पवारांची मागणी आहे. ती काही चुकीची आहे असं म्हणता येणार नाही आणि म्हणूनच प्रकरण तिथेच थांबलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती जर शरद पवारांनी मोदींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यामुळे होऊ शकतं की अजित पवारांना थोडासा चेक बसू शकेल. मोदी पवार भेटीची दुसरी शक्यता म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आता संपल्यात जमा आहे. समाजवादी पक्ष या आघाडीतून कधीच बाहेर पडलाय. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद हे रिक्त आहे आणि हे पद देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांची निर्णायक भूमिका असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय आणि त्या निमित्ताने उद्धव ठाकरे त्यांच्या सगळ्या आमदारांच्या समवेत अगोदर देवेंद्र फडणवीसांना आणि त्यानंतर येऊन त्यांनी राहुल नार्वेकर यांची सुद्धा भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने राज्यकारभार चालवत आहेत त्या दृष्टीने हे पद शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणूनच शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीला एक वेगळंच महत्त्व आहे. मोदी पवार भेटीची तिसरी शक्यता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षामध्ये विलीन व्हावं असा विचार काही दिवसांपूर्वी आला होता. मात्र काँग्रेसची महाराष्ट्रातली परिस्थिती बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर त्यांच्या पक्षामध्ये विलीन झाला तर मग सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या नेतृत्वावरती मोठं प्रश्नचिन्ह येत आहे आणि म्हणूनच हे करण्याच्या पेक्षा जर भारतीय जनता पक्षाशी जर राष्ट्रवादी काँग्रेसने जुळवून घेतलं तर होऊ शकतं भविष्यामध्ये राष्ट्रवादीला सुद्धा चांगला फायदा होऊ शकेल. अजून एक शक्यता म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी जर आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीन केला तर सत्तेची फळं जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शरद पवारांचे आमदार आहेत त्यांना चाखायला मिळतील. मात्र यामध्ये रोहित पवार यांचं राजकीय भवितव्य हे खूप अंधारामध्ये असेल आणि म्हणूनच शरद पवार हा प्रयोग करणं शक्यतो टाळतील आणि मग काय करायचं या दृष्टीने सुद्धा त्यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवारांनी भाजप समवेत यावं ही भारतीय जनता पक्षाची सुद्धा इच्छा आहे. कारण येत्या कालावधीमध्ये त्यांना एक देश एक निवडणूक
भारतीय राष्ट्रीयत्व कायदा, समान नागरी कायदा, वक्फ बोर्ड विधेयक अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती 2/3 बहुमताची लोकसभेमध्ये गरज आहे. अजित पवार यांच्याकडे अवघा 1 खासदार आहे, त्या मानाने शरद पवारांकडे 8 खासदार आहेत आणि त्यांचा ह्या विधेयक संमत करण्यामध्ये खूप मोठा सहभाग असू शकतो. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि त्यांच्याकडे फार मोठी विचारधारा आहे असा भाग नाही आणि त्यामुळे ते कोणत्याही पक्षाबरोबर कशाही पद्धतीने ऍडजस्ट होऊ शकतात आणि म्हणूनच शरद पवारांची नरेंद्र मोदी यांची भेट ही नवीन राजकीय समीकरणाची जुळवाजुळव तर नाही ना, असा सुद्धा विचार मनामध्ये येतो. याचा अजून एक महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलाय त्यात 1 जागा कॅबिनेट पदाची रिक्त आहे आणि कदाचित ती या सगळ्या गोष्टींच्यासाठी ठेवली असल्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. एक देश एक निवडणूक या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोध करेल ही शक्यता जवळपास नाहीच, कारण महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये अवघ्या 6 महिन्याचा कालावधी आहे. जर ही निवडणूक मागच्या वेळी एकत्र घेतली असती तर होऊ शकलं असतं की आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं आणि म्हणूनच या विधेयकाला किंवा यानंतरच्या कोणत्याही विधेयकाला तसा शरद पवार विरोध करतील ही शक्यता नाही. शरद पवारांचं आज वय जे आहे ते 84 वर्षाचं आहे आणि सुप्रिया सुळेचं राजकीय भवितव्य जर निश्चित करायचं असेल तर शरद पवार जर भाजपशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर ते त्यांच्यासाठी चांगलंच आहे. त्यानिमित्ताने होऊ शकतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं चित्र दिसू शकेल. 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठी वाढत जातील. या साहित्य संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जर उपस्थित राहिले तर एक अनोखा विक्रम होईल, कारण 1962 साली पंडित जवाहरलाल नेहरू हे मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहिले होते आणि त्यानंतर तब्बल 60 वर्षाच्या नंतर देशाचा पंतप्रधान या साहित्य संमेलनाला उपस्थित राहतोय. कराड इथे झालेल्या एका साहित्य संमेलनाला PV नरसिंहराव हे उपस्थित होते. ते जवळपास 13 भाषा ह्या अस्खलितपणे बोलू शकत होते. परिषदेचे अध्यक्ष श्री दादासाहेब शिरवाडकर, श्रीमती शीलाबाई बापू, शरदरावजी आणि म्हणूनच नरेंद्र मोदी यांनी या साहित्य संमेलनाला उपस्थित राहावं अशी तमाम महाराष्ट्रीयन आणि मराठी जनतेची इच्छा आहे. येत्या नवीन वर्षामध्ये असे नवीन राजकीय प्रयोग आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील ही अपेक्षा ठेवूया. राजकीय घडामोडींचा हा एपिसोड आपण इथेच थांबवतोय. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे तो जरूर शेअर करा. आयुष्य जगण्याच्या अशा नवीन छान छान गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम इन्फोमोटिव्हच्या संपर्कामध्ये राहा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा. धन्यवाद.